हाय, मी मीनाक्षी. मी आज तुम्हाला रँगलर ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे, जे की मी राजा राणीच्या कॉम्पिटिशनमध्ये मी ब्लाऊज स्टिच केला होता. माझ्या काही विद्यार्थिनींची रिक्वेस्ट होती की पेपर कटिंगचा व्हिडिओ बनवा, तर तो मी आज बनवते आहे. पण व्हिडिओ सविस्तर बनवायचा म्हटलं की त्याला वेळ लागतो, तर तुम्हाला थोडं पेशन्स ठेवून ते बघावं लागेल शेवटपर्यंत. आणि पेपर कटिंग झाल्यानंतर ते कपड्यावर कसं सेट करायचं आहे, कसं कटिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडक्यात स्टिचिंग कसं करायचं आहे, तर हे सगळं मी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि तुम्हाला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे. मी जो ब्लाऊज स्टिच केला होता तो मी 36चा केला होता आणि आज जो मी ब्लाऊज करणार आहे तो मी 34 सायजेसचा ड्राफ्ट करणार आहे. 34 साईज. तर इकडे थोडं वेडवाकडं होणं यासाठी मी इथं एक लाईन मारून घेते की आपल्याला परफेक्ट मिळेल. तर एक लाईन मारून घेऊन आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया. लाईन मारून घेतलेली आहे. वर सुद्धा मी एक लाईन मारते की जर काही क्रॉस असेल तर ते जाईल. आपल्याला क्रॉस भाग नको आहे, त्याच्यामुळे मी सगळं व्यवस्थित आखून घेऊनच करणार. तर आपल्याला उंची त्याचा मार्क करायचा. सगळ्यात आधी उंची घ्यायची आपल्याला. तर उंची आपल्याकडे आहे 14, तर मी हे 15 घेते. बॅक आणि फ्रंट पार्ट असं आपण दोन्ही एकत्र काढणार आहे, तर मी दोन्हीचं ड्राफ्टिंग एकाच. सगळ्यात आधी आपण उंचीचा मार्क करून घेतलेला आहे ते 15. पुढे पण एक 15चा मार्क करू, म्हणजे लाईन आपली सरळ येईल. मी हे ड्राफ्ट करून घेतलं आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर मी इथून उंची टाकली होती 14 रेडी आहे. आपल्याला 1 इंच प्लस करून मी हे 15 टाकलं आणि हा 1 इंच एक्स्ट्राचा आपल्याला फ्रंटसाठी लागतो, तर तो मी घेतलेला आहे. हा 1 इंच एक्स्ट्राचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे. शोल्डर मी 7 इंच टाकलेला आहे. आर्महोलसुद्धा मी 7 इंच टाकलेला आहे. छाती आपल्याकडं 34 होती, 8.5 आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. कमर 28 आहे, तर 7 चौक 28. तर इथं आपल्याला टक्स मार्जिन ॲड करत नाही आहे. बॅकला आपण टक्स देणार नाही आहोत, त्याच्यामुळे फक्त कमरेचा चौथा भाग आणि 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. कमरेचं ॲड केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर मी गळारुंदी 2.5 इंच घेतलेली. 2.5 घ्यायचे. पॅकनेक ब्लाऊज असल्यामुळे गळारुंदी आपण 2.5 इंचच घेतो आहे. मागील गळा मी 1 इंच घेतलेला आहे आणि पुढील गळा मी 2.25 इंच घेतलेला आहे. आपण शोल्डर उतार अर्धा ते 1.5 इंच इथं देतो. मी 1.5 इंच शोल्डर उतार दिलेला आहे. आर्महोल आपला 6.5 राहतो. जर आपले आर्म थोडे जाड असतील किंवा जाड असले तरच आर्महोल आपल्याला वाढवावा लागतो, किंवा आर्म आपले पातळ असतील तर हा 6.5चा आर्म बरोबर बसणार आहे. म्हणजे हा मुंडा खोली जो आहे तो आपल्या दंडघेरावर कधी कधी अवलंबून असतो. आपण अर्धा इंच वाढवू शकतो, अर्धा इंच आपण कमीही करू शकतो. हे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे, पॅकनेक ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे शोल्डर आपलं जे आहे 14 इंच शोल्डर होतं, त्याचा मी अर्धा करून इथे टाकलेला आहे आणि तोच आपण मुंढ्याला टाकतो. इथं शोल्डर उतार जाणार आहे. मुंड्यामध्ये आपण शोल्डरचा हाफ प्लस अर्धा इंच करतो, पण मी केलेलं नाही आता, कारण स्लिम आहे आणि हाताला दंडघेर जाड नसल्यामुळे मी आर्महोल 6.5 ठेवलेला आहे. तर इथंपर्यंत तुम्हाला समजलंच असेल. तर आता इथून आपण टक्स पॉईंट घेतलेला आहे. टक्स पॉईंट मी 9.5 घेतलेला आहे. टक्स उंची 9.5 घेतलेली आहे. टक्स रुंदी जी आहे ते मी ही 3.5 घेतलेली आहे. छातीचा 10वा प्लस पाव इंच घेतो आपण टक्स रुंदीसाठी. खालीसुद्धा मी हे 3.5 घेतलेलं आहे आणि ही सरळ रेषा मारलेली आहे. आता आपल्याला इथं टक्स ॲड करायचा प्रिन्सेस कटचा, तर तो मी 2 इंच टक्स घेणार आहे इथे. खालून सुद्धा 2 इंचाचं मी मार्किंग करते आकार देण्यासाठी. तर जेव्हा आपला मुंडा हा मोठा असतो तेव्हा आपण 1 ते 1.5 इंच वर जाऊन प्रिन्सेसचा आकार देतो. जेव्हा मुंडा आपला 5-5.5 इंचाचा असतो तेव्हा हा डायरेक्ट आकार आपला मुंड्यामध्ये जातो. जेव्हा मुंडा मोठा होईल 6, 6.5, 7 इंच जेव्हा मुंडा असेल आपला 7.5, तेव्हा आपण हा 1.5 इंच वर जाऊनच आकार देणार आहोत. तर तो आकार मी देते आहे. आकार देऊन घेऊया. आधी डॉटेड आकार द्यायचा कधी पण, म्हणजे आकार द्यायला सोपं पडतं. आणि हा मी फ्री हँडनेच आकार देते. तर हा आपला प्रिन्सेसचा आकार झालेला आहे.
मला हाताने आकार द्यायची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे हातानेच आकार मला व्यवस्थित देता येतो. हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार. इथं 2 इंच आपण टक्स कापणार आहे, तेवढेच 2 इंच आपण पुढे फ्रंटला कापलेले आहे, कारण आपल्याला पॅडेड ब्लाऊज बनवायचा आहे. पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे इथे जास्ती मोठा टक्स घेण्याची गरज नाही आहे. पॅडेडमुळे तो सेट अगदी छान दिसणार आहे. तर आपल्याला रँगलर पॅटर्न करायचा आहे, तर मी हा गळ्याचा इथे हाफ केलेला आहे आणि इथून मी आकार दिलेला आहे रँगलरचा. तर याला आपण बाही वेगळी जॉईनिंग करणार आहोत. काही रँगलर ब्लाऊज असतात ते इथूनच बाही जॉईंट केली जाते, अखंड बाही असते शोल्डरपासून, तसेही ब्लाऊज असतात. पण हा वेगळा पॅटर्न होता की शोल्डर बाही वेगळी लावायची आणि शोल्डरला स्टिचिंग नको आहे, तर त्या पद्धतीत आपण हे कटिंग करतोय ब्लाऊजचं. तर मी कटिंग करून घेते आता. पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट लागणार आहे. बॅक पार्टला पण आपल्याला सेट द्यायचा आहे. फ्रंट पार्टची कटिंग करून घेऊ आपण. हे झालं फ्रंटचं आपलं कटिंग. तर इथं आपण स्टिच करायचा पेपर बॅक आणि फ्रंटचा घेऊन. इकडे घडीची बाजू येणार आहे, इकडे घडीवर ठेवणार आहे हा पेपर. तर बॅक पार्टला जे 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे ते कापायचं आहे आपल्याला, ते नको आहे आपल्याला. फ्रंटसाठी जे वाढवलं होतं ते बॅकचं आपण कापून घेतोय. बॅक पार्टला ठेवणार नाही आहे. हा 1 इंच टक्स 2 इंच वाढली होती आणि इथला 1 इंच हा बॅकचा पण हे कापून घ्यायचं आहे. इथे जो अर्धा इंच एक्स्ट्रा होता तो मी तसाच ठेवलेला आहे. आपल्याला हुकलूकसाठी वाढवावाच लागतो, तर तो मी तसाच ठेवलेला आहे. आता आपल्याला याचा सुद्धा आकार करून घ्यायचा. तर कसा हवा आहे तसा आपण आपल्या पद्धतीत करू शकतो, असं काही नाही की तसंच झालं पाहिजे सेम. तर थोडा खालूनच घेऊयात आपण हा सुद्धा, जसा फ्रंटचा आहे तसाच. हा बॅकचा आपण हा इथे कापून घेतोय. हे झालं आपलं कटिंग. हा बॅक आहे. हे आपले सगळे पार्ट फ्रंटसाठी आहेत, फ्रंट आणि हा पण फ्रंट. आता हे जे आपल्याकडं आहे याचं शोल्डर आणि याचं शोल्डर आपल्याला हे इथं स्टिच करावं लागणार आहे, कारण आपल्याला इथं शोल्डरला स्टिचिंग आणायची नाही आहे. त्यासाठी हे मी स्टिच करून घेणार. समजलं? हे पेपर कटिंग झालेले आहे. आता पेपर कटिंग कपड्यावर कसं सेट करायचं ते सुद्धा मी तुम्हाला कपड्यावर कसं सेट करायचं ते मी एक्झाम्पल म्हणून दाखवते. मी आता कटिंग नाही करणार आहे, फक्त कसं ठेवायचं ते दाखवणार आहे तुम्हाला. बॅक ओपन ब्लाऊज आहे आपला. तर फ्रंटचा पार्ट जो आहे तो आपला घडीमध्ये येणार आहे, याला घडीमध्ये लावायचा आहे. इथे काहीही वाढवलेलं नाही आहे, पण इथे आपण वाढवणार आहे अर्धा इंच. इथं आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं आहे स्टिचिंगसाठी. हा भाग आपण एकमेकांना जोडणार आहे, जो कटिंग केलेला आहे तो. बॅक पार्ट आपण ओपन साईडला हा ठेवू शकतो, इकडे ठेवायचा जसा आहे तसा. याला सुद्धा आपल्याला इथं अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचा आहे. जिथे तुम्ही कटिंग केलेला आहे तो भाग तुम्हाला एक्स्ट्रा वाढवायचा आहे अर्धा इंचाने. स्टिचिंग पुरतं वाढवायचं आहे. इथे मी अर्धा इंच ऑलरेडी एक्स्ट्रा घेतलं होतं पेपरमध्येच, म्हणून मी इकडे काही वाढवत नाही आहे. हुकलूकसाठी अर्धा इंच आपलं ऑलरेडी एक्स्ट्रा होतं तेच ठेवलेले, आणि बाकीचं ॲज इट इज जसं आहे तसं टाकतोय आपण. फक्त इथे वाढवून घेतो, जिथे भाग आपण जोडणार आहे तिथे वाढवलेला आहे. हा जो बॅक पार्ट आहे हा इथं जॉईंट होणार आहे, म्हणून आपण वाढवून घेतलेले. आता हा जो साईडचा पार्ट आहे तो आपण इथे ठेवूयात. याला सुद्धा आपल्याला इथं वाढवावं लागणार आहे. जसे पार्ट बसतील तसे ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं. फ्युजिंग लावायचं, मेन फॅब्रिकला फ्युजिंग लावायचं आहे. आणि पॅड जे आहेत ते आपण अस्तरमध्ये अटॅच करतो.
अस्तरमध्ये टक्सला ॲड केलेले आहे. तर मी हाताने पॅड स्टिच केले होते ब्लाऊजला, तर हाताने लावून घ्यायचे. सगळीकडे मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेले आहे जिथे जिथे आपल्याला हे जॉईंट होणार आहे. आता हा भाग बघा, हा जो शोल्डरचा भाग आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे. इथं अर्धा इंच शिलाई मारून घेतलेली आहे इथं, कारण आपल्याला इथं जॉईनिंग आणायचं नाही आहे शोल्डरला, म्हणून हे मी स्टिच केलं आहे. आणि थोडासा आता इथं मी गळा त्या पद्धतीत थोडा करून घेतला. आणि आता हे असंच ठेवावं लागणार आहे आपल्याला, पूर्ण अखंड हवं आहे आपल्याला, त्याच्यामुळे हे असंच ब्लाऊज पीसवर ठेवायचं. तर ते कसं बसतंय बघून ठेवावं लागणार. थोडं असतं तुम्हाला जादाचं लागेल, जसा बसेल त्याचा पार्ट बघून ठेवून द्यायचं. तर आपल्याला इकडे सुद्धा अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन वाढवायचं आहे, इकडे सुद्धा आपल्याला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन वाढवायचं आहे. जिथे आपण पार्ट जॉईन करणार आहे तिथं आपल्याला वाढवायचा पार्ट आहे. तर हे तुम्ही वेगळ्या फॅब्रिकमध्येही काढू शकता. ज्या रंगाची आपल्याला बाही करायची आहे त्या रंगामध्ये आपण हा पेपरचा भाग काढून घ्यायचा आहे. इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. या पद्धतीत तुम्हाला ड्राफ्टिंग करावं लागेल. तर बघू शकता हे कसं ड्राफ्ट झालेलं आहे. सगळं शोल्डर स्टिच करून घेऊन हे ड्राफ्ट केलेलं आहे आपण. बॅक आणि फ्रंट दोन्ही एकाच्यात आहे. शोल्डरला कुठेही स्टिचिंग येणार नाही आहे. आणि बाही आपण नेहमीप्रमाणे ठेवतो तशीच आपली साधी बाहीचं साध्या बाहीचं कटिंग करायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल सगळं. थोडक्यात स्टिच कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, हा भाग आहे आपला प्रिन्सेसचा. तर पहिलं आपण हे मेन फॅब्रिक जर कटिंग केलं तर मेन फॅब्रिकला तुम्हाला फ्युजिंग लावून घ्यायचं आहे. आणि मेन फॅब्रिकला फ्युजिंग लावून झालं की हे तुम्हाला याला बरोबर इथं जॉईन करून घ्यायचं. हे जॉईन झाल्यानंतर आपण हा पार्ट घेतो. हा पार्ट आपला फ्रंटचा आहे. इथे फ्रंट लिहून ठेवा, इकडे बॅक लिहून ठेवा, म्हणजे गडबड होणार नाही. हा फ्रंट आणि हा बॅक आहे. हा जॉईन झाल्याशिवाय आपण इथला पार्ट जॉईन करू शकत नाही. तो जॉईन झाल्यानंतरच आपण हे इथे जॉईन करणार आहे. असे हा इथं जॉईन झाला की मग हा बरोबर बॅक साईडला जॉईंट होणार आहे तुमचा पार्ट. तर हे बघू शकता तुम्ही, हे असं ठेवलं मी, म्हणजे इथे हे जॉईन झालं तुमचं आणि हे इथं बॅक पार्टला जॉईनिंग होईल. हे सगळं स्टिच झालं की मग अस्तर याच्यावर बसवायचं पॅड लावून. आणि सगळं स्टिच करून झालं की मग सगळ्यात शेवटी तुम्हाला बाही जॉईनिंग करायची. याच्यावर तुम्ही लेस लावा, पायपिंग लावा, काही डेकोरेशन तुम्हाला जे करायचं आहे ते करू शकता. तर या पद्धतीत ब्लाऊज स्टिच करायचा आहे. स्टिच झाल्यानंतर मला माझ्या व्हॉट्सअपला फोटो पाठवला तरी चालेल.